गेल्या 7 वर्षापासून शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समिती अचलपूरने शकुंतला रेल्वे पुन्हा सुरू करण्यासाठी विविध अहिंसक आंदोलन करून राज्य व केंद्र शासनाचे लक्ष वेधले होते. FLS तर मंजूर झाला, पण DPR मुळे शकुंतला ब्रॉडगेजचे काम रखडले होते. सत्याग्रह समितीने हार न मानता आपला लढा सलग 7व्या वर्षीही सुरूच ठेवत पुन्हा शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीचे प्रतिनिधी योगेश खानजोडे, डॉक्टर राजा धर्माधिकारी, विजय गोंडचवर, दयाराम चंदेल यांनी भुसावळ मध्य रेल्वेचे महाप्रबंधक पुनीत अग्रवाल व संदीप सिन्हा मुख्य इंजिनियर निर्माण भुसावळ यांच्याशी सविस्तर चर्चा केली असता त्यांनी आतापर्यंत शकुंतला रेल्वे ब्रॉडगेज करण्याबाबत शासकीय स्तरावर झालेल्या प्रगतीबाबत बैठकीत खुलासेवार माहिती देऊन प्रथम चरणात अचलपूर मूर्तिजापूरचा DPR मार्गी लागल्याचे त्यांनी माहिती सत्याग्रह समितीला दिली. त्याप्रती समितीने मध्य रेल्वे प्रशासनाचे आभार व्यक्त केले. आज खरोखर आपल्या सर्वांच्या अचलपूर वासी समजा परतवा वासी यांच्या आयुष्यातला सोन्याचा दिवस आहे. की 6 वर्षापूर्वी जी मृत झाली होती, 8 वर्षापूर्वी आपली लाडकी शकुंतला आपल्या आठवणीशी निगडीत होती, बंद पडली होती आणि आता जवळजवळ ही नकाशाहून गायब होणार अशी स्थिती आली असताना जे 36 आंदोलन झाले त्यामध्ये सगळ्या नागरिकांचा सहभाग भेटला. आपण वारंवार ही बातमी उचलून धरली, हा प्रश्न उचलून धरला, कारण आपल्या भविष्याच्या मुलाबाळांचा प्रश्न होता. अनेक आंदोलनं केले, त्याला अभूतपूर्व यश आलेलं आहे. कारण राष्ट्रीय स्तरावर खालचा झाल्याशिवाय कुठली योजना पूर्ण होत नाही. त्याचा परिणाम असा झाला की आज आपला DPR मार्गी लागलेला आहे. म्हणजे शासनाने फायनल स्टेजवर आलेला आहे. म्हणजे शासनाने योजना मान्य केली आहे. आता तो दिवस दूर नाही की आपली पुन्हा शकुंतला ब्रॉडगेजच्या रूपात आपल्या सर्वांना आपल्या पुढच्या भविष्यासाठी, आपल्या भवितव्यासाठी, आपल्या पुढच्या पिढीसाठी पुन्हा एकदा धावायला लागेल आणि या भागाची समृद्धी वाढेल. याच्यात सगळ्या आमची जे शकुंतला बचाव आंदोलन समिती आहे दिशाला तोच लावून, वेळ देऊन, परिश्रम देऊन आमच्या भगिनी आम्हाला साथ दिली. सगळ्यांनी जो सहकार्य दिलं त्याचा परिपाक आहे. आज हा आनंदाचा झालेला आहे. मी आपण सर्वांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. गेल्या अनेक वर्षात विविध आंदोलनात शकुंतला रेल बचाव समिती सोबत वेळोवेळी माहेर फाउंडेशन, आदिवासी पर्यावरण संघटन, संस्कार भारती, मानव सेवा समिती, क्रांतिज्योती संघटन, जमाते इस्लामिक हिंद संघटन, मराठा सेवा संघ, व्यापारी संघटनासह विविध समाज सामाजिक संघटनेचे योगदान राहिलेले आहे. सतत 7 वर्ष विविध आंदोलनामध्ये प्रामुख्याने अचलपूर येथील शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीचे योगेश खानजोडे, गजानन कोल्हे, डॉक्टर राजा धर्माधिकारी, राजेश अग्रवाल, दीपा तायडे, शारदा उईके, कमल केजरीवाल, राजकुमार बर्डिया, वसंत धोबे, संजय डोंगरे, सुरेश प्रजापती, प्यारेलाल प्रजापती, रामदास मसने, दयाराम चंदेले, विजय गोंडचवर, संतोष नरेडी, राजेंद्र जयस्वाल, दीपाली विधले, राजेश पांडे, किरण गवाई, मुरलीधर ठाकरे, शंकर बारखडे, किरण वडूरकर, बेबी वजाले, उज्ज्वला माकोडे, डॉक्टर दीपक गुल्हाने सह शेकडो सत्याग्रही यांनी अथक प्रयास केला. आज अमरावती, यवतमाळ, अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील शकुंतला रेल्वे ट्रॅकवर जे स्टेशन येते त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी अशी आहे की आज पुन्हा आम्ही हे 5व्यांदा भुसावळ मध्य रेल्वे भुसावळ इथे माननीय DRM साहेब व माननीय मुख्य इंजिनियर श्री सिन्हा साहेब यांना भेटासाठी आलो आहे. तर आनंदाची बातमी अशी आहे की ज्या बातमीमध्ये सर्व प्रवाशासाठी, व्यापाऱ्यासाठी, नागरिकांसाठी, पत्रकार मित्रांसाठी का आपला DPR जो रखडलेला होता तो आपला DPR जो आजच्या रोजी तो फायनल स्टेजवर आलेला आहे आणि एका आठवड्यात किंवा 15 दिवसात तो DPR सँक्शन होणार आहे. तो DPR सँक्शन झाल्यानंतर अकाउंट डिपार्टमेंटकडून तो मुंबईला जनरल मॅनेजर यांच्या कार्यालयामध्ये व तिथून दिल्लीला अप्रुव्हलसाठी जाणार आहे. तर हा एक आनंदाचा क्षणी. ह्या आंदोलनमध्ये जे जे सहभागी झाले आमचे सगळे 36 आंदोलनमध्ये आमचे शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीचे सर्व सत्याग्रही, नागरिक, जुळवानगरीचे आणि समस्त पत्रकार मित्र बंधू ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं. त्यानंतर ज्या आजी माजी आमदार, खासदार यांनी शकुंतलेसाठी जो प्रयास केला त्याप्रती आम्ही शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समिती धन्यवाद देतो. आणि बोलता बोलता
तिथला अधिकारी वर्ग सुद्धा बोलला की आज तुमचं आंदोलन नसतं तर शकुंतला कदाचित सुरू झाली नसती, पण तुमच्या आंदोलनामुळे आज शकुंतला रेल्वे सुरू करण्यात येत आहे आणि DPR लवकर तयार होत आहे. धन्यवाद. अचलपूर येथून पंकज साबू यांचा हा वृत्तांत.